नमस्कार मित्रांनो काल तरी तो पूर्णपणे फेल गेलं, काही देखील राखला नाही तो इथं. तर आजची लाईन ट्रिक देखील बघा मित्रांनो, कोणत्या पद्धतीनं आज मी फायनल केलेलं आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. तर बघा, पहिल्यांदा ओपन दाखवतो इथं 5व्या राऊंडमध्ये यायला लागला. गेल्या आठवड्यात तिथं 28ची जोडी दिलं गेलं होतं, ती जोडी दिला नाही तो, पण हे तिरी ओपन टेबलला कोणत्या पद्धतीनं आलं त्यानुसारच आज इथं ओपन यायला लागला आहे. तर बघा, हा फरक चालतोय 6 कट 1. तर हा 7 ओपन, हा 6 बेरीज आणि 7 ओपन, 6-7चा फरक हा 1 चालतोय का, तर हा 6 फरक आहे म्हणून. 6 फरकानंतर हा 5 फरक आहे, तर 5 कट 10, तर हा 9वा ओपन. 9 बेरीज 9वा ओपन यांचा फरक 10 चालतोय. 10 का चालतोय, तर 10 कट हा 5 फरक आहे म्हणून. तर 5 फरकानंतर हा 10 फरक आहे, तर 10 फरक आहे म्हणून 10 कट 5, तर हे 10 बेरीज आणि 5 ओपन यांचा फरक हा 5 चालतोय. तर 10 फरकानंतर हा 8 फरक आहे, 8 कट 3, तर हे 10 बेरीज आणि तिरी ओपन 10 3चा फरक हा 3च चालतोय. तर 8 फरकानंतर हा फरक आहे 2, तर 2 कट 7, तर इथे येणारा ओपन हा 5 बेरीज आणि जर इथं दुरी ओपन ठेवलं तर 5 2चा फरक हा 7 चालेल मित्रांनो. हा दुरी ओपन तर झाला. तर आता इथं टेबलला एक जोड वेगळी आहे मित्रांनो आणि मोठ्या लाईन ट्रिकवर एक जोड वेगळी आहे. तर बघा, पहिल्यांदा एक सुट्टा क्लोजचा लाईन दाखवतो आणि त्यानंतर आता इथं ओपनलाच जर म्हटला तर खूप काही चाललेलं आहे. पण आता बघा, हा पंजा ओपन आहे, हा पंजा ओपन आहे, हा पंजा ओपन आहे, हा पंजा ओपन चालला, तर हा तिरी ओपन आणि 8 फरक यांचा फरक 5 चालतोय. ह्यानंतर हा दुसरा 5 चालला, तर हे 5 फरकानंतर हा तिरी ओपन 8 फरक यांचा फरक 5च चालला. आणि हा पंजा ओपन चालला, तर हा 8 ओपन 3 फरक यांचा फरक 5च चालला. हा पंजा ओपन तिरी क्लोज तिरी ओपन 8 फरक यांचा फरक जर 5 चालला, तर हा दशा क्लोज पंजा ओपन यांचा फरक देखील 5च चालतोय. हा पंजा ओपन तिरी ओपन 8 फरक यांचा फरक जर 5 चालला, तर ह्या 5 फरकानंतर हा 8 क्लोज तिरी ओपन यांचा फरक देखील 5च चालतोय. आणि हा पंजा ओपन आल्यानंतर हा 8 ओपन 3 फरक यांचा फरक 5 चालला, तर हे 5 फरकानंतर हा 7 क्लोज दुरी ओपन यांचा फरक देखील 5च यायला पाहिजे. तर या पद्धतीनं हे दुरी ओपन राहील मित्रांनो. तर बघा, हे बेरीज 3 चालतंय, जोडीत बेरीज 3 चालतंय, तर 3 कट 8, तर हा 6 ओपन आणि 2 क्लोज, 6 2चा बेरीज हा 8 होतोय का, तर 8 कट 3 बेरीज चालल्या म्हणून. तर हे बेरीज वर सरकत जायचं आहे. 3 नंतर हा 7 बेरीज आहे, 7 कट 2, तर हे ओपन क्लोज 8 बेरच्यानंतर हा एक्का ओपन एक्का क्लोज यांची बेरीज ही 2च चालत्या का, तर हे 7 बेरीज आहे. 7 नंतर परत 7 बेरीज आहे, तर 7 कट 2, तर हे 2 बेरजेनंतर हा 7 ओपन पंजा क्लोज यांची बेरीज देखील 2च चालत्या का, तर 2 कट हा 7 बेरीज चालला आहे म्हणून. 7 बेरजेनंतर हा 6 बेरीज चालला आहे, तर 6 कट 1, तर हे 2 बेरजेनंतर हा 9वा ओपन दुरी क्लोज यांची बेरीज ही 1 चालली का, तर हा 6 बेरीज आहे म्हणून. 6 बेरजेनंतर हा बेरीज चालला आहे 5, तर 5 कट 10, तर हे 1 बेरजेनंतर हा पंजा ओपन आणि येणारा क्लोज यांची बेरीज ही 10 चालण्यासाठी तर पंजा क्लोज यायला पाहिजे मित्रांनो. तर जोड झाली आपली 25 मित्रांनो. हे 25 झालं. तर आता बघा मित्रांनो, ह्या तिन्ही जोड्या कोणत्या पद्धतीने इथं चालल्यात. 3 जोड्या, आता हे 4 राऊंडचा पॅटर्न आहे, त्यापैकी 3 जोड्या रिलीज केला, आता ही 4थी जोड आहे. तर बघा मित्रांनो, कोणत्या पद्धतीने यायला लागले. तर हा 2 फरक आणि हा 7 ओपन, 2 7चा फरक हा 5 चालतोय. त्यानंतर हा 7 फरक चौका ओपन यांचा फरक 7 चालतोय. त्यानंतर हा 1 फरक 9वा ओपन यांचा फरक 8 चालतोय. त्यानंतर हा 10 फरक तिरी ओपन यांचा फरक 3 चालतोय. जर हा 2 फरक 7 ओपन यांचा फरक 5 चालला, तर याच्याच खाली हा 2 फरक आणि हा 7 क्लोज यांचा फरक देखील 5 चालतोय. हा 5 फरकानंतर हा 7 फरक चौका ओपन यांचा फरक जर 7 चालला, तर याच्या क्रॉसला हा 8 फरक आणि पंजा क्लोज 8 5चा फरक देखील 7च चालतोय. तर हे 7 फरकानंतर हा 1 फरक 9वा ओपन यांचा फरक जर 8 चालला, तर याच्या क्रॉसला हा 5 फरक आणि तिरी क्लोज यांचा फरक देखील 8च चालतोय. आणि हे 8 फरकानंतर हे 10 फरक तिरी ओपन यांचा फरक जर 3 चालला, तर ह्याच्या क्रॉसला हे 8 फरकानंतर हा 4 फरक आणि 7 क्लोज यांचा फरक देखील 3च चालतोय मित्रांनो. तर ज्यावेळेला हा 2 फरक 7 क्लोज यांचा फरक 5 चालला आहे, तर याच आठवड्यात हे सोमवारी जोडीत फरक 5 चालते मित्रांनो. म्हणजेच काय, हा 2 फरक 7 ओपन यांचा फरक 5, जर हा 5 फरक जोडीत चालणार झाला, तर हा 2 फरक 7 क्लोज यांचा फरक 5 देखील चालतोय मित्रांनो आधी. आणि ज्यावेळेला हे 8 फरक पंजा क्लोज यांचा फरक 7 चालतोय, तर याच आठवड्यात सोमवारपासून सरकून मंगळवारी हा जोडीत फरक 7 चालतोय. म्हणजेच काय, हा 7 फरक चौका ओपन यांचा फरक 7चा जर जोडीत फरक 7 चालणार झाला, तर याच्यानंतर हे सरकून 8 फरक पंजा क्लोज यांचा फरक 7 चालतोय. त्यावेळेला हे 7 फरक जोडीत चालतोय मित्रांनो. तर हे 7 फरकानंतर ज्यावेळेला हे एक्का ओपन 8 1 फरक 9वा ओपन यांचा फरक 8 चालतोय, हा जोडीत फरक जर 8 चालणार असेल, तर हे 8 फरक पंजा क्लोज 7 फरकानंतर हे 5 फरक तिरी क्लोज यांचा फरक 8 देखील चालायला पाहिजे. त्यावेळेला हा 1 फरक 9वा ओपन यांचा फरक 8 म्हणताना हा जोडीत फरक 8 देखील चालतोय मित्रांनो.
आणि जर हे 10 फरक तिरी ओपन यांचा फरक 3 हे तर जोडीत फरक 3 जर चालणार झाली तर हे 8 फरक नंतर हे 4 फरक सत्ता क्लोज यांचा फरक 3 देखील चाललाय मित्रांनो. त्यामुळे आज जोडीत फरक 3 हा स्ट्रॉंगमध्ये राहील. हे 3 फरक सेपरेटमध्ये राहील मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या. बाय चान्स जर ओपन मिस झाला तर 3 फरकासाठी तुम्ही सिंगल क्लोज प्ले करू शकता. तर आता इथं जोडी देखील रिलीज व्हायला लागल्या मित्रांनो. बघा कोणत्या पद्धतीनं. आता इथं हे फरक 3 तर झालं. हे 2 फरक सत्ता क्लोज यांचा फरक 5, जोडीत फरक 5 ज्या वेळेला चालतोय त्यावेळेला हा यक्का ओपन आणि सोमवारचा एक फरक 1-1चा फरक 10 चालतोय. हा 5 फरक कटमध्ये हा 10 फरक चालतोय. यक्का ओपन आणि 1 फरक यांचा फरक हा 10 चालतोय. तर हे 5 फरकानंतर हा 8 फरक पंजा क्लोज यांचा फरक 7, हा जोडीत फरक 7 ज्या वेळेला चालतोय तर 7 कट 2, तर हा तिरी ओपन आणि हा 1 फरकाखाली हा 5 फरक 3-5चा फरक देखील 2 चालतोय मित्रांनो. का तर हा 7 फरक चाललाय म्हणून. ज्यावेळेला हा 5 फरक तिरी क्लोज यांचा फरक 8, हा जोडीत फरक 8 जर चालणार असेल तर हा पंजा ओपन आणि हा 5 फरकाच्या खाली 8 फरक, हा 8 फरक कट 3 फरक, तर हा पंजा ओपन आणि 8 फरक 5-8चा फरक देखील 3च चालतोय मित्रांनो. आणि हा 10 फरक तिरी ओपन यांचा फरक 3, 4 फरक सत्ता क्लोज यांचा फरक 3, हे तर जोडीत फरक 3 जर चालणार असेल तर चालत असताना हा ओपन म्हणजे इथं 3 फरक 3 कट 8 चालायला पाहिजे, तर हा ओपन आणि 8 फरकाखाली हा 10 फरक, तर दुरी ओपन जर ठेवलं तर दुरी ओपन आणि 10 फरक 2-10चा फरक हा 8 चालण्यासाठी तर दुरी ओपनवर 3 फरक या पद्धतीने ही 25 जोड बसायला लागली मित्रांनो. हे 3 फरक इथला सेपरेटमध्ये राहील मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या. तर आता बघा जोडी दाखवतोय, जोडी कोणत्या पद्धतीने यायला लागले. तर बघा मित्रांनो, ही जोडी चालत्या गुरुवारी तिरी ओपनवर 10 बेरीज गुरुवारी चालते. त्यानंतर गुरुवारपासून सरकून शुक्रवारपासून सरकून हे शुक्रवारी चालले. तर हे गुरुवारी 3ला 1 त्याची चौका ओपन चालतोय आणि चौका ओपनवर 4 बेरीज चालते. पहिल्यांदा बेरीज काय चालला आता 10 चालला होता, हे 10 आणि 4 14 चालते. तर आता 4ला 4 त्याची 8 बेरीज चालायला पाहिजे पंजाब ओपनवर, पण सरकून बुधवारी म्हणजे जोडी चालायला पाहिजे 53ची. तर हे बुधवारी 53ची जोडी चालते मित्रांनो. हे 53, हे 40 आणि हे 37. हे 37 जर चाललं तर याच्याच खाली शुक्रवारी मित्रांनो 8 ओपनवर 5 बेरीजची जोडी चालते. 8 ओपनवर 5 बेरीजची जोडी चालते शुक्रवारी. तर ही जोड चालल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात शुक्रवारीच मित्रांनो जोडी चालत्या 48. पहिल्यांदा 7 क्लोजवर 5 बेरीज चालली, हे 8 क्लोजवर 2 बेरीज चालली, 5ला 3 कमी 2 बेरीज चालली. तर आता 2ला 3 कमी 9 बेरीज चालायला पाहिजे. 9वा क्लोजवर मित्रांनो, पहिल्यांदा 7 क्लोजवर हे 8 क्लोजवर, तर आता 9वा क्लोजवर 9 बेरीज म्हणजे 09ची जोडी चालायला पाहिजे. पण कधी तर हे 53 जोड चालल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात शुक्रवारी हे 09ची जोड अगदी व्यवस्थित चालते मित्रांनो. ज्या वेळेला ह्या 37वर हे 87ची जोड चालत्या, तर इथून 1, 2, 3 तिसऱ्या आठवड्यात हा पंजा ओपन चालतोय, जोडीत बेरीज चालत्या 9ची मित्रांनो. तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी. तर ह्या जोडीवर ज्यावेळेला ही जोड चालत्या तर इथून 1, 2, 3 पहिल्यांदा 3 आठवडे पाहिलं, तर आता चौथ्या आठवड्यात मित्रांनो मंगळवारीच 5ला 1 कमी चौका ओपन चालतोय, जोडीत बेरीज ही 10 चालत्या. पहिल्यांदा काय चालली ती 9 बेरीज पंजा ओपनवर, 10 बेरीज चौका ओपनवर, तर आता 1 बेरीज चालायला पाहिजे तिरी ओपनवर, पण 5व्या आठवड्यात मित्रांनो मंगळवारी. तर ज्या वेळेला हे ह्या 53वर 09ची जोडी चालली, तर इथून 1, 2, 3, 4 आणि 5व्या आठवड्यात मंगळवारी तिरी ओपनवर 1 बेरीज, हे चौका ओपनवर 10 बेरीज आणि हे पंजा ओपनवर 9 बेरीज ह्या जोड्या अगदी राईटमध्ये चालतात मित्रांनो. तर ह्या जोड्या ज्यावेळेला चालतात त्यावेळेला हा ओपन चालतो यक्का, जोडीत बेरीज चालत्या 3ची मित्रांनो. 54च्याच क्रॉसला यक्का ओपन चालतोय, जोडीत बेरीज चालत्या 3ची. तर याच्याच क्रॉसला दुरी ओपन चालतोय, 1 ला 1 तिची दुरी ओपन चालतोय, पण जोडीत बेरीज चालतोय 1चा. पहिल्यांदा 3 बेरीज चालली, ती 3ला 2 कमी 1 बेरीज चालली, तर आता 1ला 2 कमी 9 बेरीज चालायला पाहिजे, पण तिरी ओपनवर. तर ज्यावेळेला ही 38ची जोडी चालली मित्रांनो, याच्याच क्रॉसला हा तिरी ओपन देखील चालला आणि 9 बेरीज देखील चालला मित्रांनो. म्हणजेच काय ह्या जोडीवर ही जोड अगदी राईटमध्ये चालली. तर ज्यावेळेला ह्या जोडीवर ही जोड चालली मित्रांनो, त्यावेळेला इथून 1, 2, 3 तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी जोडी चालत्या 27ची मित्रांनो. तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी जोडी चालत्या 27, दुरी ओपन कॉमन चालतोय. तर ज्यावेळेला ह्या जोडीवर ही जोड चालली, पहिल्यांदा 1, 2, 3 आठवडे खाली उतरलं, तर आता दुसऱ्याच आठवड्यात दुरी ओपन कॉमन चालतोय मित्रांनो, पण क्लोज चालतोय 7ला 3 कमी चौका. तर आता 4ला 3 कमी यक्का क्लोज यायला पाहिजे, पण दुरी ओपन कॉमनवर. आणि हे बुधवारी आलं दुसऱ्या आठवड्यात, तर आता जागेवरच गुरुवारी यायला पाहिजे. तर ज्यावेळेला ही जोडीवर जोड चाललं त्यावेळेला पहिल्यांदा इथून 1, 2, 3 आठवडे खाली उतरलं तर मंगळवारी, दुसऱ्या ट्रिकमध्ये दुसऱ्या आठवड्यात बुधवारी पाहिलं, तर आता हे चालूला जागेवरच मित्रांनो इथं ओपन दुरी कॉमन चालायला पाहिजे, क्लोज चालायला पाहिजे, यक्का मित्रांनो जोडी चालायला पाहिजे ही 21ची. हे 27, 7ला 3 कमी चौका क्लोज, 4ला 3 कमी हा यक्का क्लोज. या पद्धतीनं हे 21 जोडी आहे मित्रांनो. हे 21 तर झालं, पण आता आपली ही 60 जोडीची चालल्या. आता 2-3 दिवस झालं मी ही लाईन ट्रिक तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. ह्या ट्रिकवर एक जोडी प्रिंट होणार आहे मित्रांनो. कोणती ती, तर हे 32, हे 72 आणि 12 कुठे चाललं बरं, तर हे 12.
ही 12 जोड शनिवारी, 72 जोड शुक्रवारी आणि ही 32 जोड गुरुवारी मित्रांनो. तर ह्या जोडीवर ही जोड चालली आपली 68, हे 96 आणि हे 60ची जोडीची चालल्या. तर ह्याच्यावर बघा मित्रांनो तो काय चालवला, हे 4 बेरीज आहे, 4 बेरीज कट 9. तर 1 2 3 तिसऱ्या आठवड्यात हा क्लोज चालतोय 9वा, तिसऱ्या आठवड्यात क्लोज चालतोय 9वा गुरुवारी मित्रांनो. आता हे 5 बेरीज आहे, 5 कट 10. तर पहिल्यांदा 1 2 3 आठवडे चाललं, तर आता दुसऱ्याच आठवड्यात हा गुरुवारी क्लोज चालतोय 10. 5 बेरीज कट 10 क्लोज चालतोय गुरुवारीच. आता हे 6 बेरीज आहे, 6 बेरीज कट एका क्लोज. पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, तर आता जागेवरच हा एका क्लोज चालायला पाहिजे. पण एका क्लोज जर चालत असताना मित्रांनो बघा इथं काय चालवलाय तो, जर हा 4 बेरीज कट 9वा क्लोज जर तिसऱ्या आठवड्यात चालणार झाला, तर ह्या 4 बेरजेच्याच आठवड्यात हा शुक्रवारी चौका क्लोज अगदी चालायला पाहिजे. हा 5 बेरीज कट 10 क्लोज जर चालवणार झाला, तर 5 बेरजेचाच हा पंजा क्लोज याच आठवड्यात येतो तो सरकून गुरुवारी ठेवतोय. पहिल्यांदा तिसऱ्या आठवड्यात इथून दुसऱ्या आठवड्यात, तर आता जागेवर हा 6 बेरजेचा एका क्लोज जर इथं चालणार झाला, तर जागेवरच मित्रांनो हा 6 बेरजेचा छक्का क्लोज इथं बुधवारी अगदी व्यवस्थित तो चाललाय मित्रांनो. तर हा 4 बेरजेचा चौका क्लोज चालतोय, त्यावेळेस परत 4 कट 9 हा देखील चालायला पाहिजे शनिवारी. हा 5 कट 10 क्लोज तर चालणार आहे, पण त्याच्या आधी हा 5 बेरजेचा पंजा क्लोज, तर पंजा कट 10 त्याच्याच समोर मित्रांनो. आणि आता इथं जागेवरच 6 बेरजेचा एका क्लोज चालायच्या आधी हा छक्का क्लोज देखील अगदी व्यवस्थित चाललाय, तर परत 6 कट 1 एका क्लोज हा गुरुवारी या पद्धतीनं हा चालायला पाहिजे मित्रांनो. पण चालत असताना बघा हे जोडीत बेरीज 3 ठेवलाय तो, इथं देखील जोडीत बेरीज 3 कॉमन आहे, तर इथं देखील जोडीत बेरीज 3 ही कॉमनची चालायला पाहिजे. 3 बेरीज एका क्लोज म्हणजे ही जोडी झाली 21 मित्रांनो. तर आता बघा इथं पॅनेल देखील किती जबरदस्त यायला लागल्यात. हे पॅनेल आहे 248 मित्रांनो, पॅनेल 248 पॅनेल आहे चौकासाठी. हे तिरीसाठी आहे 247 पॅनेल. तर आज इथं दुरीसाठी 246 ओपन पॅनेल राहील मित्रांनो, ओपन पॅनेल 246 राहील. तर बघा आता क्लोजसाठी पॅनेल बघा, हा 9वा क्लोजला 135 पॅनेल चाललाय. हा पॅनेल कुठला चाललाय, तर हा 4 कट 9 चाललाय क्लोज. तर हा नुसता क्लोज नाही मित्रांनो, तर हा पॅनेलचा कट 130 पॅनेल आहे, 130चाच 135 पॅनेल चाललाय. हे शेवटची जी 2 अंक आहेत तीच अंक कटमध्ये तो इथं चालवलाय. अंकासह पॅनेल देखील तो, पॅनेलसह अंक देखील तो कटमध्ये इथं चालवलाय. हा 247 ज्यावेळेला चालतोय त्यावेळेला हा 10 क्लोज पंजा कट 10 ज्यावेळेला चालतोय त्यावेळेला नुसता अंक चालत नाही मित्रांनो. तर हे 3 4 8 यापैकी शेवटची जी 2 अंक आहेत 4 आणि 8, तर याचाच एक अंक इथं कटमध्ये करून तो पॅनेलसह हाफ कटमध्ये हा अंक चालवतोय. आता इथं पॅनेल मी लिहिलेलं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या चार्टवर पाहू शकता. इथं 240 पॅनेल आहे मित्रांनो, तर याचाच कट पॅनेल 6 कट एकाला इथं चालायला पाहिजे. मी इथं फायनल केलेलं आहे 2 5 290चा पॅनेल इथं मी फायनल केलेला आहे मित्रांनो. 245 आणि 290 असं हे एका क्लोजसाठी 2 पॅनेल राहतील, ओपनसाठी 246 पॅनेल राहील मित्रांनो. मेन जोडी राहील यातली ती 25च जोड राहील मित्रांनो, म्हणजे त्यासाठी देखील तुम्ही दुरी ओपनसाठी 246 पॅनेल ट्राय करू शकता मित्रांनो. ओके मित्रांनो.